सकाळी सकाळी लिंबू पाणी प्यायलं म्हणजे झटपट वजन कमी होणार. भात खाल्ला तर तुमचं पोट हे सुटणारच. इतकंच काय, जर तुम्ही स्त्रिया असाल आणि तुम्ही भरपूर डंबेल्स उचलले की अगदी बॉडी मस्क्युलिन होणार. हे आणि असे अनेक मी सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतायत. मग नेमका फिटनेस काय, नेमकं आपण काय केलं पाहिजे आणि विशेष म्हणजे स्त्रियांसाठी परफेक्ट फिटनेस म्हणजे काय आहे, या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं आपल्याला सध्या शोधायची आहेत. थांबा थांबा थांबा. तुमचा फिटनेस जोपर्यंत होणार नाही, जोपर्यंत तुमचे हे जे सगळे डाऊट्स आहेत ते क्लिअर होणार नाही. आणि समज गैरसमज हे सगळे मिथ जे आहेत ते मी पूर्णपणे मोडून काढण्यासाठी आलेलो आहे. आणि येणारी आपली जनरेशन आहे तिला स्ट्रॉंग करायचं. तर मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने करा. येस, चला तर मग. आलं का? ओके ओके, मस्त. तो भांडुपला झालेली स्पर्धा आहे ती. अच्छा. ते खासदार साहेबांनी. आणि हे जो त्याच्यावर कोटिंग लावतात तो कलर कलर असतो. हो. म्हणजे ते फक्त जस्ट हायलाइट होण्यासाठी. हो. हा तुमचा फॅमिली. हां, हे माझे वडील, ती आई. वडील वारले आता 3 महिन्यापूर्वी. आणि हे सगळं त्यावेळेला काय सगळी प्रिंट मीडिया होती. या सगळ्या पेपरला न्यूज यायचं, तेव्हा टी व्हीवर वगैरे एवढं काय नसायचं. तर हे सगळे त्यातले काही ठराविक कटिंग्स आहेत. हे अशी गर्दी असायची. म्हणजे एवढी क्रेज असायची नाही बाई. किती हात आहेत बघ फोटो काढायला. आता ते सगळं बदललंय. एवढी प्रचंड क्रेज होती ना, ती आता सध्या दिसत नाही लोकांमध्ये. प्रचंड म्हणजे पागल लोक. असं मी जाताना दिसले की मला रस्त्यात थांबून फोटो काढायला. ज्या व्यक्तीमुळे मी आहे बघ, त्या व्यक्तीने मला फायनान्शियली कोल्हापुरात सपोर्ट केला माझ्या 16व्या वर्षी. त्यानंतर मी मुंबईला इथे आलो बॉडी बिल्डिंगसाठी. जुनी ही फार जुनी आहे बघ. हा मी आहे. 2000 साली मी ही स्पर्धा जिंकली होती. अच्छा. कोल्हापूरमध्ये झालेली. हे ट्रान्सफॉर्मेशन पण खूपच वेगळं. प्रचंड. हो. आणि हे झाल्यानंतर मी पहिल्यांदा 2004ला मिस्टर इंडिया झालो. हे इथे आहे का मिस्टर इंडिया? नाही, मिस्टर इंडिया मी 10 वेळा आहे. पण जेव्हा पहिल्यांदा झालो ना, तर खूप मोठ्या लेवलला माझी मिरवणूक काढलेली होती. एवढी मोठी मिरवणूक झालेली तुला काय सांगू. तर मंडळी, मला वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. माझ्याबरोबर मिस्टर ऑलिम्पिया आणि मिस्टर एशिया अर्थातच सुहास खामकर सर आहेत. नमस्कार सर. लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. ॲज युजल खूप फिट आणि फाईन दिसताय. कसं वाटतंय? एकदम छान. हो. म्हणजे फिटनेस आणि सुहास खामकर हे एकदम वेगळं होऊ शकत नाही. माझ्या आयुष्यामध्ये जर माझा एका दिवसामध्ये जरी वर्कआउट माझा चुकत असला तर मला माझा दिवस अपूर्ण आहे असं वाटतं. आता कसं होतंय सर की आजची जी आमची पिढी आहे, स्पेशली आम्ही वर्किंग जे काही युथ आहोत, आम्हाला ना क्विक रिझल्ट हवा असतो. आम्हाला काहीतरी केलं की क्विक असतं. पण या प्रत्येक जर्नीमध्ये बॉडी बिल्डिंगच्या पण किंवा फिटनेसच्या पण मेहनत खूप महत्वाची आहे. तसं आज ती मेहनत किंवा ती जी सगळी एनर्जी अजूनही तुमची टिकून आहे, त्यासाठी तुमचं पॉवर हाऊस काय? त्यामध्ये काय आहे, आता प्रत्येकाला ना कमी वेळेमध्ये सगळं अचीव करायचं आहे. पण शरीर एक आपला अशी संपत्ती आहे, ती कमी वेळेमध्ये कधीच अचीव होऊ शकत नाही. त्यासाठी काय करावं लागेल, जसं तुम्ही सकाळी उठल्यानंतर नाश्ता करता, मग दुपारी जेवता, मग रात्री जेवता, तसंच आपल्या शरीराला तुम्ही दररोज कमीत कमी 40 मिनिटं ते 1 तास दिला पाहिजे. जेणेकरून जे काय आपण खात आहोत, ज्या काय दिवसभरात आपण ज्या गोष्टी करत आहोत, म्हणजे काय ऑफिसचं टेन्शन असेल, घरातील टेन्शन असेल, बाहेरची काही दुनियादारी असेल, याचं जे टेन्शन जे आहे ते कुठेतरी तो स्ट्रेस जो आहे तो बाहेर काढायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुमचं जो व्यायाम आहे, जे म्हटलं की 40 मिनिटं किंवा 1 तास, तो फार महत्त्वाचा आहे. बरेच जणांना काय वाटतं व्यायाम करणं म्हणजे नुसतं शरीर वाढणं आणि हे होणं, तर तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. जेव्हा तुम्ही कुठली तरी फिजिकल एक्सरसाइज चालू करता, त्यावेळेला तुमच्या मनावरचा जो ताण आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी होऊन तुमचं शरीर तिथं सदृढ आतून व्हायला चालू होतं.
खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य, आपलं जीवन हेच खरं आपली संपत्ती आहे आणि त्याला जपलं पाहिजे. पण याचा विसर बरेचदा ना आपल्या घरातल्या गृहिणी पण मोठ्या प्रमाणात करतात. म्हणजे लोकांसाठी सगळं करणार, पण स्वतःचा विचार नाही करणार, स्वतःचं जेवण अपुरं राहणार. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल? कसं न्यूट्रिशन असलं पाहिजे, काय केलं पाहिजे आपल्या? नाही 100% आरोग्य ही धनसंपदाच आहे. आणि तसंच आपल्या ज्या महिला आहेत, गृहिणी आहेत, ह्यांना सुद्धा एक मला सल्ला असा द्यावा असा वाटतो, 24 तास आपल्याकडे आहेत. 24 तासामध्ये काय करायचं आहे, 40 मिनिटं आपण कसंही सहज काढू शकतो कुठेही. मग ते वर्किंग वुमन असो किंवा घरी असो किंवा कुठलंही ट्रॅव्हलिंग असो, कशाही पद्धतीचं काम असो, अशा वेळेला काय करायचं आहे, तुम्हाला जेव्हा कधी टाईम मिळेल 40 मिनिटाचा मिनिमम वॉक केला पाहिजे. आपण काय करायचं आहे बाबा, थोडासा टाईम मिळाला म्हटलं ना की बरोबर टायमर लावायचा, 20 मिनिटं जिथपर्यंत होत आहेत तिथपर्यंत चालत जायचं आणि तिथून परत यायचं. म्हणजे तुमचा 40 मिनिटाचा वॉक झाला. हे झालं. ह्याचबरोबर फक्त एक तुम्ही कुठल्याही पद्धतीचा योगा, आता मी जर माझ्या बाबतीत बघितलं तर मी श्री श्री रविशंकर यांचा घरात जे आहे ते मी एक 15-20 मिनिटचा मी रोज करतोय, ज्याच्यामुळं माझं माइंड शांत राहतं, मला बऱ्याचशा गोष्टी फोकस करायला मिळतात. असं मला वाटतं. मी तेच असं नाही, पण तुम्ही असं कोणत्याही पद्धतीचे योगा किंवा बाकीचे काही असतील तर ते एक जर तुम्ही केलं तर तुमचं माइंड अगदी फोकस ठेवू शकता, शांत ठेवू शकता. खरी गोष्ट आहे. आणि असं म्हटलं जातं ना की अरे आम्ही दिवसभरामध्ये इतकी कामं करतो, मग झालाच की आमचा व्यायाम. नाही, तो व्यायाम नाही, तो तुम्ही थकताय त्याच्यामध्ये. खरी गोष्ट आहे. ते म्हणजे त्यामध्ये तुमचं त्याला तो तुम्ही त्याच्याशी कधीच जोडू शकत नाही. व्यायाम हा व्यायामासारखा झाला पाहिजे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला जो पडतो ना, आता ऑफिसमध्ये कॉर्पोरेट सेटअप आपला असा असतो की आपण सतत बसून असतो, मग पोट सुटणं, पाठ अगदी ताठ होऊन पाठीचं दुखणं चालू होणं, कमरेचं दुखणं चालू होणं, हे खूप कमी वयामध्ये सर आजकालच्या पिढीमध्ये आपल्याला दिसतंय. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये काय होतं, आपल्याला जर फिट राहायचं आहे ना, तर तुम्ही पूर्वीच्या काळीची जर लोक पाहिली तर अगदी फिट होते, अगदी 100 वर्ष जगत होते. खरी गोष्ट. तर याचं कारण काय असेल सांगा? त्यावेळेला कसं होतं, लिमिटेड गोष्टी त्यांना खायला मिळत होत्या. म्हणजे ह्यावेळी जर भात पिकला तर तो भात खाणार, पुढच्या वेळी त्यांना काहीतरी ज्वारी वेरी पिकली तर ते ज्वारी खाणार. म्हणजे याच्यामध्ये ना ते एका वेळी एकच काहीतरी अन्न खात होते. समजलं? आता काय झाले, आपण जेव्हा जेवायला बसलो ना तिथं मग ती गव्हाची चपाती पण येते, तांदळाची भाकरी पण येते, बाकीचं आणि काय काय येतं, आणखीन 3-4 काहीतरी वेगवेगळे आयटम येतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर बारीक व्हायचं आहे, फिट राहायचं आहे तर गहू बंद करा. जसं म्हटलं की 25-30 वर्षाच्या वरती असेल आणि समजा वय कमी जरी असलं आणि त्याचं खूप वजन वाढलंय, त्यांनी गव्हापासून बनलेलं पदार्थ बंद करायचं. साखरचा आपल्या आयुष्यामध्ये काही एक उपयोग नाही आहे. 25 वर्षानंतर तुम्ही साखर बंदच करून टाका. मी तर म्हणतोय 15-20 नंतर बंद केलं तरी चालेल. मी मूळचा कोल्हापूरचा आहे. माझ्या घरात गुळापासून बनलेले पावडर असते, ती आमच्या लहान मुलांना वगैरे आम्ही देत असतो खायला. आणि जेव्हा आपण 25 क्रॉस करून पुढे येतो ना, त्यावेळेला तर साखरेची गरजच नाही. आपल्याला जे काय शुगर पाहिजे आहे ते आपण भाजी, भात, बाकीचं जे काय खात असतो त्यामधून तेवढी शुगर मिळत असते. त्यामुळे शुगर बंद केली की तुम्ही 100% फिट होता. गहू बंद केला की तुमचं बरंच वजन कमी होतं. आणि बटर, चीज आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बंद केल्या तर मला वाटतं तुमच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक आणि अशा कुठल्याच गोष्टी कधी होऊ शकत नाहीत. तसेच बरेच मिथ आहेत, आपण त्यांची उत्तरं 100% मला द्या. तर सगळ्यात पहिलं मिथ की जिममध्ये जाऊन जेव्हा वजन उचललं जातं आणि स्पेशली स्त्रिया जेव्हा असं बल्की एक्सरसाइज करतात तर त्यांची बॉडी मॅस्क्युलिन दिसायची शक्यता जास्त असते का? खूप पुरुषीपणा येऊ शकतो का? मिथ आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे, मसल डेव्हलप होतील, पण अहो ती देवानं बनवलेली स्त्रीच आहे, ती पुरुषासारखी कशी बनू शकेल? त्याचे मसल स्ट्रॉंग होतील, त्यांचे आयुष्याचे काही दिवस वाढतील, फिट राहतील, हे मात्र होईल, पण पुरुष नाही बनू शकत. हे चुकीचं आहे. खरंय. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा आता सध्या सोशल मीडियावरती सुद्धा खूप व्हायरल होत आहे की वजन कमी करायचं आहे ना तर गरम पाण्यामध्ये लिंबू टाकून फक्त तुम्ही प्या किंवा क्रॅश डाएट करा, मग तुमचं वजन कमी होणार आहे मस्तपैकी घर बसल्या. नाही, याच्यामध्ये कसं आहे, गरम पाणी हा एक महत्वाचा पार्ट आहेच, पण ते तुम्ही एकदा पिऊन होणार नाही. ठीक आहे, तुम्ही सकाळी जर पिताय तर ठीक आहे. ह्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपण कोमट पाणी दिवसभरात तुम्ही फक्त कोमट पाणीच जर पित राहिला, जेव्हा कधी ताण लागली हे कोमट पाणी प्यायचं. ह्याच्यामुळे तुमचं बरंचसं वेट कमी होऊ शकतं. खरंय.
दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अर्थात तुम्ही त्याचं उत्तर दिलंय की चपाती की भात हा प्रश्न पडतो. मग त्याच्याऐवजी जे आपले भाकरी आपण ज्या वेगवेगळ्या धान्यांनी बनवतो, तृणधान्यांनी, जसं बाजरी आहे, नाचणी आहे, ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं का? मला वाटते जर भात खाऊन कंटाळा आला तर मग एखाद्या वेळी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, आणि सर्वात चांगलं नाचणीची भाकरी सर्वात चांगलं आहे. त्याच्यामधून कॅल्शियम मिळतं. आणि मोस्टली महिलांसाठी असेल तर मला वाटते सोयाबीन जो आहे तो फार त्यांना फायदेशीर ठरतो. तर खऱ्या अर्थाने मनातले हे सगळे आमच्या जे काही शंका कुशंका होत्या त्या सगळ्या तुम्ही दूर केलेल्या आहेत. अगदी आता आपण पुढे वळताना एक छोटासा क्विक आणि मजेशीर असा रॅपिड फायर मला तुमच्याबरोबर खेळायचा आहे. सो पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते. अर्थातच तुम्ही कोल्हापूरकर आहात, तर कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा की प्रोटीन शेक? प्रोटीन शेक. बरं, जिम मध्ये आल्यावर सगळ्यात जास्त राग कधी येतो? एखादी व्यक्ती जास्त फोनवर आहे यामुळे, किंवा वेट जागेवर ठेवत नाहीत यामुळे? फोनवर आहे यामुळे. बरं, सुहास खामकर यांचं चीट डाएट काय आहे? त्यात नेमकं काय खायला आवडतं? कोल्हापुरी पांढरा तांबडा. अरे वा. बरं, क्रॅश डाएट करणाऱ्यांना एका शब्दात काय सांगाल? मला वाटतं याच्यामध्ये कसं आहे, चीट मील हा इम्पॉर्टंट आहे. तर तो मला वाटते प्रत्येकाने कशा पद्धतीने केला पाहिजे, जसं आपलं टार्गेट अचीव होते त्या पद्धतीने. आता मी कधी कधी आठवड्यातून एकदा चीट मील करायचो, पण जेव्हा कॉम्पिटिशन आली म्हटले की मी कॉम्पिटिशन झाल्याशिवाय कधी चीट करायचो नाही. तर प्रत्येकाचे एक टार्गेट्स असतात. तर मला वाटते ते टार्गेट अचीव होऊपर्यंत चीट मील करू नये. आणि टार्गेट अचीव झाल्यानंतर मग तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा घेऊ शकता. बरं, आणि अगदी शेवटी वजन कमी करण्यासाठी इच्छाशक्ती जास्त लागते की जिमची फी? इच्छाशक्ती. इच्छाशक्ती. खरंय खरंय. आपण सरांबरोबर गमतीशीर असा हा रॅपिड फायर पण खेळलेला आहे. सर, खूप मजा येते आणि बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं जाणून घेता येतात. कारण सर्रास जसं आपण म्हणतो ना की आपण आंधळे भक्त होऊन गोष्टी फॉलो करायला जातो, पण योग्य माणसाकडे आल्यानंतर योग्य प्रश्नांची योग्य उत्तरं मिळतात. त्यामुळे हे तर आपण सगळ्या गप्पा मारल्याच आहेत, पण त्या व्यतिरिक्त आपल्या वर्किंग क्लाससाठी आणि त्याचबरोबर आपल्या गृहिणींसाठी काय छोट्या मोठ्या एक्सरसाइज आपण करू शकतो हे सुद्धा आपण प्रॅक्टिकल बघू. चला. बरेच जणांचं जेव्हा मगाशी बोललो तसं की खूप वेळ आपण जेव्हा खुर्चीवर बसतो आणि त्याच्यामुळे आपल्या मणक्याचं बरंच नुकसान होतं, तर त्याच्यासाठी हा प्रत्येक 2 तासांनी जर एक्सरसाइज केला, 10 सेट करायचे आणि 10 सेकंदपर्यंत होल्ड करायचं. ते असं प्रत्येक 2 तासांनी केलं तर तुमचे बॅकचे बरेचसे प्रॉब्लेम क्लिअर होतील. सर्वात पहिल्यांदा पाय असे दोन्ही जवळ घ्यायचे, हे हात असे जवळ घ्यायचे आणि हे असे पाठी मागे अगदी तुमच्या कमरेवर ठेवायचं. आणि मग असे 10 सेकंद काउंट करा तुम्ही स्वतः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झाला एक सेट. असे तुम्हाला 10 सेट करायचे. पुन्हा 1 2 3 अशा पद्धतीने तुम्हाला 10 सेट करायचे आहेत. प्रत्येक 2 तासांनी केलं तर तुमचा बॅकचा प्रॉब्लेम बराचसा क्लिअर होईल. कारण आपण नेहमी समोरच्या बाजूला असं वाकत असतो आणि त्याच्यामुळे आपली जो मणका आहे त्या मणक्यामधला जो गॅप आहे तो जास्तीत जास्त मोठा होऊन त्याच्यामधून वेन्स बाहेर येण्याची शक्यता असते. आणि आपण जेव्हा त्याच्या उलट दिशेला आपण वाकू त्यावेळेला ते सगळं सेट होऊन चांगल्या पद्धतीने ते हेल्दी राहू शकतो. तर मंडळी, मी सुद्धा आज खूप इन्स्पायर झाली आहे आणि माझं वर्कआउट आज सुरू केलंय. तुम्ही सुद्धा असंच वर्कआउट तुमचं सुद्धा सुरू करा. आणि हो, आजची ही जी आपली सिरीज आहे ना, अशा सिरीजमध्ये वेगवेगळे पाहुणे आपल्याला या एपिसोड्समध्ये बोलवायचे आहेत. त्यामुळे ही सिरीज आणि या सिरीजवर भरपूर प्रेम करा. आणि हो, लोकमत सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.